हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवरती। तर मार्केटमध्ये ना आता मटार भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडतो की मटारचं रोज काय करायचं। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मटारचं आपण बनवणार आहोत मटार कचोरी। एकदम सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर चला आपण साहित्य काय काय लागतं ते पाहूया। इथे मी मटार घेतलेला आहे 2 कप, 1.5 कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत, लसूण पाकळ्या 7 ते 8 घेतलेल्या आहेत, हिंग आपण पाव चमच घेतलेला आहे, हळद आपण अर्धा चमच घेतलेली आहे, 1 चमच आपण गावरान तूप घेतलेला आहे, इथे आपण 7 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट, धना पावडर आहे, आमचूर पावडर आहे, जिरे पावडर आहे आणि आपण अर्धा चमच जिरे घेतलेले आहे। सर्वप्रथम बघा एका पातेल्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण मटार जे आहेत ते आपण याच्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत। एक 10 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। तर इथे मटार बघा मी आता इथे एक 10 मिनिटं इथे उकळून घेत आहे। तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील तर तुम्ही 5 मिनिटं उकळून घ्या, याला आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत। मटार आपले बॉईल होत आहे तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी बघा मी इथे एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मी 1 चमच तूप घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया। आता संपूर्ण पिठाला आहे ना मीठ आणि तूप जे आहे ते आपण असं चोळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून लागल तसं आपण मळून घेणार आहोत। पीठ जे आहे आपल्याला ते चपातीसारखं जास्त पातळ नाही करायचं आहे, आपल्याला जाडच करायचं आहे, म्हणजे जसं आपण समोस्यासाठी करतो तसं आपण करणार आहोत। लागेल तसं आपल्याला थोडं थोडं आपण पाणी घ्यायचं आहे आणि आपण पीठ मळून घ्यायचं आहे। इकडे आपला मटार सुद्धा उकळत आहे, एक 5 मिनिटं झालेली आहेत, आणखीन 5 मिनिटं आपण ठेवूया। गोळा आता आपला मळून झालेला आहे, आता त्याला आपण एक एक चमच आपण त्यामध्ये तेल टाकून पुन्हा एकदा थोडंसं मळायचं आहे। आता त्यावरती आपण जी वाटी घेतली होती ती त्यावरती झाकून ठेवायची आहे आणि अर्धा तास आपण असंच पीठ ठेवणार आहोत। वाटाणे बघा आपले बॉईल करून झालेले आहेत, आता आपण सारण तयार करून घेऊया। सारण बनवण्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, एक पळी तेल टाकून घेऊया, लसूण आणि मिरचीची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत। हे बघा या प्रकारे आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। तेल बघा आपलं छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण पाव चमच हिंग टाकून घेऊया, अर्धा चमच जिरे, लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण केली होती ती टाकून घेऊया, हळद आपण पाव चमच टाकूया, यामध्ये आपण आता वाटाणे टाकून घेऊया। वाटाणे आपल्याला छान असे याच्या बरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण अर्धा चमच जिरा पावडर टाकणार आहोत, 1 चमच आपण धना पावडर घेतली होती ती टाकून घेऊया, आमचूर पावडर आपण अर्धा चमच घेतली होती ती टाकून घेऊया। संपूर्ण मसाले आता आपण याच्या बरोबर मिक्स करून घेऊया। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। आपल्याला आता आहे ना हा असा पावभाजीचा जो मॅशर असतो तो घ्यायचा आहे आणि याच्याने आपले मटार जे आहेत ते आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत। त्यासाठी ना पॅन आपल्याला असं मोठा असं कढई पॅन घ्यायचा आहे, असं बारीक घेऊ नका, म्हणजे आपल्याला हे असं सोपं पडतं मॅश करायला। आणि जास्त आपल्याला एकदम अशी पेस्ट नाही करायची याची, थोडासा दरदराच ठेवायचं आहे। मी दाखवतो तुम्हाला, हे बघा या प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। गॅस आता आपण बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण थोडं थंड होऊन देऊया। आता बघा जे आपण मळलेलं पीठ होतं ते आता आपण घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। या प्रकारे बघा चांगला इकडून तिकडून सगळं फोल्ड करून
त्याला चांगलं असं मळून घ्या. हे बघा या प्रकारे आपण पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घेतलेलं आहे. आणि आपल्याला पीठ जे मळायचं आहे ना ते आपल्याला असं घट्ट मळायचं आहे, एकदम पातळ असं नाही मळायचं आहे. एकदम असं म्हणजे समोश्याला आपण कसं पीठ बनवतो तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण कचोरी लाटायला सुरुवात करूया. हे बघा या प्रकारे ना आपल्याला पेढ्या एवढे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण ते लाटून घेऊया. हे बघा या प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला पीठ नाही लावायचं आहे. हे बघा या प्रकारे आपण पुरीसारखं लाटून घेतलेलं आहे. आणि एवढी जाड आपल्याला ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण सारण भरूया. सारण यामध्ये आपण लागल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला सर्व अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जसं मोदक करतो ना त्या प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. आणि त्याचं वरचं जे तोंड आहे ते आपण असं बंद करून घेणार आहोत. आणि थोडंसं आपण लाटण्याने त्याला असं लाटून घ्यायचं. म्हणजे आपली कचोरीचा जो शेप आहे तो त्याला येतो. हे बघा या प्रकारे किती छान अशी आपली कचोरी जी आहे ती तयार झालेली आहे. ह्या प्रकारे मी आता सर्व तयार करून घेत आहे. इथे बघा 8 ते 9 मी मटारच्या कचोरी इथे बनवून घेतलेल्या आहेत. लहान मोठ्या साईजमध्ये मी इथे केलेल्या आहेत. मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. तेल आपल्याला जास्त गरम सुद्धा नाही करायचं आहे. म्हणजे लगेच आपण टाकलं तर ते असं जळलं नाही पाहिजे, म्हणजे काळपट नाही झालं पाहिजे. एकदम स्लो जसं आपण समोस्याला जसं करतो ना त्या प्रकारे आपण असं टाकायचं आहे. एकदम स्लो मध्ये आपण यामध्ये कचोरी सोडून घेऊया. गॅस आपल्याला एकदम मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा आता ह्या खाली आहेत ना 1 मिनिटानंतर या अशा वर येतील. बघा अर्ध्या 1 मिनिटानंतरच आहेत ना कचोरी आपल्या अशा वर आलेल्या आहेत. आणि एकदम अशा स्लो गॅसवरती आपल्याला त्या आपण तळून घेणार आहोत. बघा किती छान अशा आपल्या कचोरी तळलेल्या आहेत. आणि कवर सुद्धा वरचं एकदम कडक असं झालेलं आहे. एकदम स्लो गॅसवरती आपण तळून घेतलेलं आहे. आता आपण या काढून घेऊया. बाकीच्या कचोरी आहेत त्या सुद्धा मी तळून घेत आहे. आणि आताही आपल्याला तेल थंडच असं घ्यायचं आहे, जास्त असं उकळतं नाही घ्यायचं आहे. तर मित्रांनो छान अशा आपल्या मटार कचोरी जी आहे त्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवतोय. हे बघा छान एकदम अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आणि एकदम छान अशा टम्म सुद्धा फुगलेले आहेत. आणि तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका का तुमच्या कचोरी कसे झालेले आहेत. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.